आपलं शेजारी राष्ट्र बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका पार पडतायत। माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये असल्यानं आणि प्रमुख विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्या निधनानं या दोन प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीमध्ये बांगलादेशी आपलं सरकार निवडणार आहेत। मात्र कुणीही सत्तेमध्ये आलं तरी भारताची डोकेदुखी ही कमी होणार नाहीये। पाहूयात। 5 ऑगस्ट 2024च्या जनतेच्या उठावामुळे अवामी लीगची सत्ता उलथवली गेली। अवामी लीगच्या नेत्या आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला। बांगलादेशातील शेख हसीनांच्या सत्तेचं सुमारे 2 दशकांचं पर्व संपलं। मागे उरला तो धार्मिक दंगली, राजकीय उद्रेक आणि राजकीय अस्थिरतेत गुरफटलेला बांगलादेश। यानंतर देशाची सूत्र काही काळासाठी नोबेल विजेते समाजसेवक मोहम्मद युनुस यांच्या हंगामी सरकारच्या ताब्यात गेली। मात्र या काळात बांगलादेश सतत धगधगत राहिला। हसीनांच्या अवामी लीगच्या नेत्या कार्यकर्त्यांना वेचून ठार मारलं गेलं किंवा जेलमध्ये टाकण्यात आलं। हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले। काही प्रकरणात हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं। दुसरीकडे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या नेत्या खालिदा झिया यांचं निधन झाल्यानं त्यांचे पुत्र तारिक रहमान इंग्लंडहून परत आले। तर हसीना यांनी दबावात ठेवलेल्या जमात ए इस्लामीनं डोकं वर काढलं। यंदाच्या निवडणुकीत हेच 2 पक्ष सत्तेचे प्रमुख दावेदार आहेत। त्यांच्यापैकी एकाला जरी बहुमत मिळालं नाही तरी दुसऱ्या पक्षाची मदत त्यांना घ्यावी लागणार आहे। मुख्य म्हणजे हसीना यांच्या अवामी लीगला यंदाची निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलंय। शेख हसीनाच्या अवामी लीग पक्षाला निवडणुकीमध्ये लढवण्यापासून बहिष्कृत करण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकार जे येणार आहे ते बांगलादेश नॅशनल पार्टी यांना पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे इथे युती सरकार येण्याची शक्यता आहे बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात इस्लामी। परंतु जमात इस्लामीचा स्टँड हा प्रो पाकिस्तान आहे, अँटी इंडिया आहे। त्यामुळे भारताला भविष्यामध्ये चिंता ह्या निश्चितपणे वाढू शकतात। आता बांगलादेश नॅशनल पार्टी सत्तेत आल्यानंतर त्यांचं भारताबरोबर कशा प्रकारचे राजनैतिक संबंध प्रस्थापित होतात यावरती आपली बांगलादेश बरोबरची सीमारेषा भविष्यात शांत आहे की नाही याचं भवितव्य ठरेल। भारतासाठी गेली 2 वर्ष डोकेदुखीची ठरली आहेत। बांगलादेशातील सत्तापालट आणि नंतर नेपाळमधील झेनजींचं आंदोलन यामुळे देशाची पूर्वेकडील सीमा अशांत राहिली। काँग्रेस प्रणित यूपीए असो की भाजपचं एनडीए सरकार, भारताला गेली सुमारे 20 वर्ष शेख हसीना यांच्या सरकारसोबत काम करण्याचा अनुभव आहे। मात्र आता खेळ बदललेला आहे। बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात ही आघाडी 2001 ते 2006 पर्यंत सत्तेत असताना तो काळ भारतासाठी कसोटीचा होता। आता पुन्हा यातील एक पक्ष किंवा त्यांची आघाडी सत्तेत येऊ शकते। त्यातच भारतानं शेख हसीना यांना ताब्यात द्यावं अशी बांगलादेशची मागणी आहे। भारताने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही। बांगलादेशातील शेख हसीनांच्या सरकारला भारताची मदत असते हा आरोप अनेकदा झालाय। त्यामुळे यंदा अवामी लीगला निवडणुकीपासून दूर ठेवल्यानंतरही भारतानं साधा निषेधही व्यक्त केला नाहीये। दरम्यान बीएनपी आणि जमात यांच्या पलीकडे युवा आंदोलनातून तयार झालेला नॅशनल सिटीझन पार्टी हा पक्ष देखील लक्षवेधी ठरणार आहे। याच पक्षाचा नेता शरीफ उस्मान हादीची गोळ्या घालून झालेल्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये असंतोष भडकला होता। जमाते इस्लामी आणि त्याच्या मित्र पक्षांचं जर सरकार बांगलादेशमध्ये आलं तर नक्कीच उग्रवादी विचारसरणी ही बांगलादेशमध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। आणि ऑलरेडी चायना आणि पाकिस्तान यांनी बांगलादेशच्या राजकारणामध्ये जो चंचू प्रवेश केलेला आहे तो आणखीन तो घट्ट करण्यामध्ये यशस्वी होतील। आणि एक प्रकारे आधी ज्या प्रकारे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची इस्लामी राजवट होती तसाच काहीसा प्रकार आता बांगलादेशमध्ये होतो काय, उग्रवादी विचारसरणी असणारे पक्ष आणखीन तिथे मजबूत होतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। बांगलादेशात सुमारे 12.5 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाला हिंसेचं गालबोट देखील लागलं। राजकीय राड्यात बीएनपीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला। या निवडणुकीत सुमारे 50% असलेल्या युवक आणि तरुणांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे। तारिक रहमान पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, सीट ढाका 17 पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार। शफीकुर रहमान पक्ष जमात ए इस्लामी, सीट ढाका 15 आघाडी झाल्यास पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार। नाहिद इस्लाम पक्ष
नॅशनल सिटीजन पार्टी, सीट ढाका 11, कृष्णा नंदी, पक्ष BNP आणि छोट्या पक्षांच्या आघाडी, सीट ढाका 17. राजकीय विश्लेषकांचं मत आहे की BNPला बहुमत मिळेल, मात्र आघाडीची शक्यताही नाकारता येत नाहीये. या निवडणुकीकडे भारताप्रमाणेच पाकिस्तानचंही लक्ष आहे. गेल्या काही काळात या दोन्ही देशांची जवळीक वाढलेली आहे. T20 विश्वचषक मालिकेत बांगलादेशनं भारतात खेळण्यास नकार दिल्यावर पाकिस्ताननं त्यांना पाठिंबा दिला होता. दरम्यान भारतानंही आता शेख हसीनांच्या काळाच्या पुढे जात बांगलादेशातील नव्या सरकारसोबत काम करण्याचे संकेत दिलेत. बांगलादेशातील आगामी सरकारची स्थिरता, त्यांचे भारत आणि पाकिस्तान जवळ असलेले संबंध यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.